सांगलीतील कैलासवासी सुनीलदादा कलकुटगी युवा फाउंडेशनच्या तर्फे सांगली जिल्ह्यातील जत येथील श्री यल्लमादेवी यात्रेनिमित्त सांगलीतील वडर कॉलनीमधील भाविकांच्यासाठी एसटीने मोफत प्रवास करण्याची सोय करण्यात आली आहे। यामध्ये 5 एसटी यल्लमादेवी यात्रेकडे रवाना झाल्या। त्याचे उद्घाटन आमदार सुधीर गाडगील यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी माजी नगरसेविका श्रीमती माधुरी कलकुटगी, माजी नगरसेवक संजय यमगर, युवा नेते आशुतोष कलकुटगी, विनायक कलकुटगी, राहुल सावंत, अनिकेत कलकुटगी, मंजुषा साळुंके, सुनीता सावंत, गणेश साळुंके, शेखर कलकुटगी, सुरेश कलकुटगी, दीपक वडर व महिला भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। यावेळी बोलताना आशुतोष कलकुटगी म्हणाले की कैलासवासी सुनीलदादा कलकुटगी युवा फाउंडेशनच्या माध्यमातून गेले 5 वर्षे झाले जत येथील श्री यल्लमादेवी यात्रा देवीचे भाविकांना दर्शन व्हावे या प्रमुख हेतूने यावर्षी 5 एसटी बसने भाविकांना मोफत प्रवेश करून देण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे। यापुढे काळातील कायमस्वरूपी भाविकांना एसटीने मोफत प्रवास करून दिला जाईल असे मत आशुतोष कलकुटगी यांनी व्यक्त केले। श्रद्धास्थान कैलासवासी सुनीलदादा कलकुटगी यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षीप्रमाणे जत यल्लमा यात्रेला आपण मोफत बस सेवा ठेवतो। प्रभागातील माणसं इथं प्रतिसाद मिळतो। महिला व पुरुषांसाठी मोफत सोयी चांगल्या केलेल्या आहेत। त्याचप्रमाणे आज चांगला प्रतिसाद मिळाला। आज त्या प्रसंगी उद्घाटनास आलेले आमदार सुधीरदादा गाडगे, नगरसेवक संजय यमगर, माजी नगरसेविका माधुरीताई कलकुटगी, प्रभागातील महाराष्ट्र राज्य वडर समाज संघ अध्यक्ष विनायक कलकुटगी, अण्णा अलकुंटे, राहुल सावंत, सुरेश कलकुटगी, दीपक वडर या सगळ्या उपस्थित आज हा कार्यक्रम संपन्न झाला।